अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना माझ्या सर्व स्वामी भक्तांना प्रथम श्री स्वामी समर्थ। दिवाळीतला सर्वात प्रथमचा दिवस असतो गाई गोराची बारस। बारशीपासून दिवाळीला सुरुवात होत असते। तर आपल्याला गाई गोराच्या बारशीला पण आपल्याला सेवा करायची असते। तर व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा। जर कोणाच्या घरी गाई असतील किंवा ज्यांच्या घरी गाई नसतील तर पूजा अर्चा कशी करायची हे मी तुम्हाला डिटेल्स मध्ये आणि थोडक्यात एकदम सांगणार आहे। तर व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की पहा, कुठेही स्किप करू नका। तर गाई गोराची बारस आपण ज्या दिवशी येते त्या दिवशी आपण दारामध्ये दिवे प्रज्वलित करत असतो का, तर तेथूनच दिवाळीला सुरुवात होत असते गाई गोराच्या बारशीपासून। तर ज्यांच्या घरी गाया आहेत ऑफकोर्स त्यांना माहितीच असणार आहे की या दिवशी गायांची पूजा केली जाते। या दिवशी घरात गोडाचा नैवेद्य बनवला जातो, पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो, गाईला त्याचा प्रसाद दिला जातो। तर यावर्षी आहे ना रमा एकादशी आणि बारस एकाच दिवशी आलेले आहेत। तर नैवेद्य काय दाखवावा, गायीची पूजा कशी करावी हे मी थोडक्यात सांगणार आहे। बरं, तुम्ही सिटीच्या ठिकाणी राहताय ताई, आमच्या घरी गाई नाहीये, आम्ही शहरात राहतोय। आता मी पण गावापासून थोडीशी लांब आहे, गाई मिळणं अवघड असतं। तर आपण काय करायचं, आपण घरी सुद्धा गायीची पूजा करू शकतोय। त्याच्यासाठी आपल्याला आहे ना छोटीशी, म्हणजे आता चिनी मातीच्या गायी भेटतात किंवा पितळच्या, स्टीलच्या, कोणी चांदीचं घेता हौसनी, अशा गायी आपल्या देवघरामध्ये असतातच। ज्यांच्याकडे नसेल त्यांनी घ्या, ज्यांच्याकडे जर नजदीक कोठेही गोशाला असेल तर तुम्ही तिथे जाऊन ही सेवा केली तर अतिउत्तम, अति म्हणजे अतिउत्तम होऊन जाणार आहे। त्याचबरोबर तुमच्या घराच्या जवळ जर कुठे गायीचा गोठा असेल तर तुम्ही तिथे जाऊनही ही सेवा करू शकताय। तर सुरुवात करूयात आपण घरच्या गायांपासून। जर गावाकडे तुम्ही राहत असताल, तुमच्या घरी जर गायी असेल तर तुम्ही काय करायचं, तिले सांजेच्या टायमिंगला म्हणजे प्रदोष काळामध्ये आपल्याला ही सेवा पूजा अर्चा करायची गायीची। तर पाण्याचा तांब्या घ्यायचा, पाणी घ्यायचं, थोडंसं दूध घ्यायचं पेल्यामध्ये, उदबत्त्या घ्यायच्या। आणि या दिवशी आहे ना बारस आणि एकादशी एकत्रच आलेली आहे, त्याच्यामुळे नैवेद्य मी सांगते शेवटपर्यंत कोणतं दाखवायचं तो। फक्त या दिवशी लक्षात घ्या की आपल्याला गाईला मूग, गहू आणि हरभऱ्याची डाळ चारायची नाहीये। आपण प्रत्येक वेळेस गोशालेमध्ये ज्यावेळेस गाईला घास द्यायला जातो त्यावेळेस आवर्जून आपण हरभऱ्याची डाळ आणि गहू घेऊन जात असतो। तर या दिवशी चुकूनही आपल्याला हरभऱ्याची डाळीचा आणि गव्हाचा नैवेद्य आपल्याला गाईला दाखवायचा नाहीये। उदबत्ती घेऊन जा, तुम्ही एखादं फळ घेऊन जा, पण काळजी घ्या, ही सेवा करताना आहे ना काळजी घ्या। का तर तुम्ही त्या ठिकाणी जर नवीन असाल, आता घरगुती गाया असतील तर काही गायांना पण सवय असते, घरची जरी गाई असली तरी काही गायांना एखाद्या व्यक्तीच्या हाताची सवय असते। आता माझ्या घरी गाया आहेत तर माझ्या घरी माझे 2 सासरे म्हणजे सचिनचे चुलते, सचिनचे वडील, माझ्या सासूबाई, अशा 5-6 लोकांचाच त्यांना हाताचा सहवास माहिती आहे गायांना जास्त। त्याच्यामुळे मी सांगते की घरात जरी तुमच्या घरातले स्वतःच्या गायी असतील तरी प्रत्येकाच्याच हाताची सवय गायीला असेल असं काही नसतं, त्यामुळे काळजीपूर्वक ही सेवा करा। तर गायीचे पाय धुताना गायीच्या पाठीमागच्या पायापासून सुरुवात करायची। गायीच्या पाठीमागच्या प्रथम डाव्या पायावरती पाणी घालायचं, पुढच्या पायावरती पाणी घालायचं डाव्याच, आणि असं राऊंड मारत चारही पायांना गायीच्या पाणी घालायचं। नंतर दूध पण व्हायचं पायांवरती। पायांना प्रथम हळदी कुंकू लावायचं आणि नंतर गाईच्या कपाळी हळदी कुंकू लावायचं। गाईला उदबत्ती ओळायची। गाईला आहे ना स्वतःच्या हाताने असं हातामध्ये केळीचा प्रसाद धरा आणि तो गाईला खाऊ घाला। आणि अजून कोणता प्रसाद खाऊ घालायचा हे पण मी तुम्हाला सांगणार आहे, पण तो लास्टला सांगते। त्याचबरोबर तुम्ही गाईला आहे ना तुमच्या हाताने पाणी पाजा त्या दिवशी। आणि जेवढ्या म्हणजे गाईने तुमच्या हातातील पाणी जेव्हा चाटते ना तेव्हा तुमच्या हातात कसल्याही अभागी रेषा असू द्या ते पुसून, अभागी रेषा जरी असल्या ना ते पुसून आपल्याला त्याचे चांगले फळ मिळणार असतं। आपल्या हातातील रेषा पण सुधारल्या जाऊ शकतात। त्यामुळे गोमातेला आहे ना केव्हा आपण हाताने पाणी पाजा, आणि या दिवशी तर आवर्जून आपण गोमातेला हाताने पाणी पाजलं पाहिजे। तर उदबत्तीने ओवळा, गाईला 4 राऊंड मारा, गाईचे दर्शन घ्या। तर ही सेवा झाली। त्याचबरोबर आता ताई आमच्याकडे गाई नाहीये तर त्याची पूजा मांडणी सविस्तर मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर ती पूजा मांडणी कशी करायची हे पण मी तुम्हाला सांगते। चला मग आता आपण पूजा मांडणी पाहूयात। तर माझ्याकडे आहे ना असे गाई आणि वासरू आहे, तर असे जरी तुमच्याकडे असेल तरी चालेल। प्रथम काय करतो आपण, दिव्याची पूजा करून घ्यायची असते आपल्याला। तर खाली अक्षता ठेवलेले आहेत, अक्षतांवरती आहे ना हळदी कुंकू टाकायचं, डायरेक्ट दिवा तिथं नाही ठेवायचं। तर हा दिवा देवघरातील आहे आणि तो अजून पण प्रज्वलित आहे। आत्ता वाजलेले आहेत 2:15, कारण दिवा जर घरातील अखंड प्रज्वलित असेल ना तर सर्व शुभ आणि मंगलच होत राहतं घरामध्ये केव्हाही।
दिवा विझणार नाही याची काळजी घ्यायची. शक्य असेल तर अखंड दिवा घरामध्ये जळला पाहिजे ना आपल्या. पूजा करायची दिव्याची आणि बोलायचं, दिव्याला प्रार्थना करायची. दिव्या दिव्या दीपककार, कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार, अशी दिव्याला प्रार्थना करायची. तर आपण कोणतीही पूजा करतो त्यावेळेस आपण आहे ना प्रथम गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आपण अभिषेक करून घेत असतो. तर तामणामध्ये मी गणपती बाप्पांना ठेवलेला आहे. गणपती बाप्पांना आपण अभिषेक करून घेऊयात. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत करत आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करून घेणार आहोत. ओम गण गणपते नमः. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, त्यामुळे प्रत्येक कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपण त्यांना प्रथम मान देत असतो, त्यांची पूजा अर्चा करत असतो. त्यांना विधिवत आपल्याला पंचोपचारपणे अभिषेक करायचा आहे. तुम्ही पंचामृताने अभिषेक केला तरीही चालेल, तुम्ही नुसता पाण्याने अभिषेक केला तरीही चालेल. अभिषेक करून झाल्यावरती गणपती स्वच्छ वस्त्राने पुसून घेऊयात. जोडविड्याची पानं ठेवायची. थोड्याशा अक्षता ठेवायच्या आणि त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि गणपती बाप्पांना तिथे जागच्या जागी विराजमान करायचं. आणि गणपती बाप्पांची पण आपल्याला पूजा करायची आहे. फूल वाहून घ्यायचं गणपती बाप्पांना. नंतर आपल्याला आहे ना बाळकृष्णाच्या मूर्तीची पण स्थापना करायची आहे. बाळकृष्णाची मूर्ती स्थापन का करतात? कारण भगवान बाळकृष्णांनी गायीची खूप सेवा केलेली होती, म्हणून त्यांना गोपाल म्हटलं जातं. बाळकृष्णांना पण आपण अभिषेक घालून घ्यायचा आहे. तर मी ते फक्त पाण्याने अभिषेक करत आहे. तुम्ही पाणी आणि पंचामृत दोन्हीने अभिषेक केला या दिवशी ना तरीही चालेल. अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत आपल्याला अभिषेक करायचा आहे. प्राचीन काळापासून हिंदू धर्मात गाईला खूप महत्त्व दिले आहे. गाईच्या पोटी 33 कोटी देव आहेत असं म्हटलं जातं. तिला गोमाता म्हटलं जातं. गाईच्या थोरवीमुळेच राजा दिलीप आणि भगवान कृष्ण यांनी गोसेवा सुरू केली. म्हणून बाळकृष्णाच्या मूर्तीचीही आपण पूजा करून घ्यायची आहे. बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करून झाला ना की नंतर साईडला म्हणजे दिव्याच्या समोर परत 2 जोड विड्याची पाने ठेवायची. त्याच्यावरती अक्षता ठेवून हळदी कुंकू व्हायचं आणि त्याच्यावरती बाळकृष्णाची मूर्ती ठेवून द्यायची आणि त्यांनाही हळदी कुंकू लावून फूल वाहून त्यांचीही पूजा करून घ्यायची. नंतर परत एकदा तामण घ्यायचं. त्या तामणामध्ये जी आपल्याकडे जी गाईची मूर्ती आहे, तर माझ्याकडे अशा प्रकारची मूर्ती आहे. तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची मूर्ती असू द्या, तुम्ही तामणामध्ये घ्या. त्यालासुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे पाण्याने. अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. तुम्हाला माहिती आहे का वसू म्हणजे काय? वसू म्हणजे द्रव्य, द्रव्य म्हणजे धन, त्यासाठी असलेली बारस म्हणजेच वसुबारस. पुष्कळ ठिकाणी स्त्रिया या दिवशी उपवास करतात. ज्यांच्या घरी गुरे आहेत त्यांच्याकडे ते या दिवशी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. या दिवशी गहू व मूग गाईला खाऊ घालू नये. आवर्जून लक्षात ठेवा की आपल्याला आहे ना गहू आणि मूग या दिवशी गाईला चुकूनही खायला द्यायचे नाही. आणि या दिवशी एकादशी आहे, तर या दिवशी गाईला गहू खायला घालायचे नाहीत. परत लक्षात घ्या तुम्ही, आपल्याला काय खाऊ घालायचे आहे? तर बाजरी किंवा गूळ, फळे हे आपण गाईला खाऊ घालू शकतोय. स्त्रिया या दिवशी बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंग याचा नैवेद्य बनवतात पहा. तर या दिवशी आहे ना शक्य झाले तुम्हाला गोशाळेत जाणे तर तिथे जाऊन ही सेवा करा. शक्य नसेल तर तुम्ही देवघरामध्ये देवांच्या साईडला मांडणी करू शकताय. त्याचबरोबर तुम्ही जर गोशाळेत जात असाल तर फळांचा नैवेद्य न्या, गहू नेऊ नका. आणि जरी नेले तरी त्यांना सांगा की लगेच तुम्ही गाईला खाऊ घालू नका, दुसऱ्या दिवशी गाईला खाऊ घाला.
त्याचबरोबर तुम्ही गोशालेमध्ये जाऊन काही दानही करू शकताय, गायांच्या नावाने काही दानही म्हणजे पैसे देऊ शकताय. तुम्ही एवढ्या पैशाचे तुम्ही या आमच्या नावाने गाईला खाऊ घाला असंही करू शकताय. तुम्ही ही सेवा करू शकताय. बाळकृष्णाला आहे ना तुळशीपत्र व्हायचे, फुलं व्हायची, नैवेद्य दाखवायचा, गुळाचा नैवेद्य दाखवला घरामध्ये तरी चालेल, किंवा बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंग याचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल. या दिवसापासून आपल्याला आहे ना आपल्या दारामध्ये घरामध्ये दिवे प्रज्वलित करायचे आहेत. आकाशकंदील आणा, तो लावा. तर गाई नसेल तरी आपण गाई गोरसची पूजा आपण कशी करू शकतोय याच्यावरती मी थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.